न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। सावनेर डिफेन्स न्यूक्लिअर कॉरिडॉरला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, सावनेर तहसील कार्यालयावर घेराव। सावनेर परिसरात प्रस्तावित डिफेन्स न्यूक्लिअर कॉरिडॉरसाठी जमीन संपादनाच्या हालचालींना विरोध करत आज प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी सावनेर तहसील कार्यालयावर जोरदार मोर्चा काढत घेराव घातला। मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी वाचविण्याचा निर्धार व्यक्त करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। यावेळी शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देत कोणत्याही परिस्थितीत आपली शेती प्रकल्पासाठी देणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली। आंदोलनादरम्यान जमीन आमच्या हक्काची आहे, ती आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही, 1 इंचही जमीन देणार नाही अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शेती हीच त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार असून योग्य चर्चा, पारदर्शक प्रक्रिया आणि शेतकऱ्यांची संमती न घेता कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही। प्रशासनाने शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून त्यांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले। या आंदोलनामुळे काही काळ तहसील कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। पुढील निर्णय होईपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे। या तीव्र आंदोलनामध्ये माळेगावचे सरपंच धर्मेंद्रजी खोंडे, माजी सरपंच शंकररावजी मोवाडे, चंद्रकांत सोमकुवर, जोगा येथील सरपंच सन्माननीय शंकररावजी टोंगे, वामनरावजी मोवाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीपराव उईके, ग्रामपंचायत जैतपूर छत्रापूर सरपंच अरविंदजी नाईक, मनोहरजी काकडे, सालई येथील श्रीकांत मोहतकर, भावेश वाखोरे, जटॉमखोरा येथील सरपंच सोनूजी रावसाहेब, कृष्णाजी पांडे, सावळी मोहातकर येथील हरीश मोहातकर, दिलीप मोहातकर, नानाजी माडेकर, खुरसापार येथील भूषण कुबडे, मंगेश जोगी इत्यादी लोकांनी पुढाकार घेऊन निवेदन देण्यात आले आणि भरपूर संख्येमध्ये प्रत्येक गावातील ग्रामस्थ हे या निषेध कार्यक्रमाकरिता उपलब्ध होते। 9 गावातील 8 ग्रामपंचायतनुसार प्रत्येक अधिकाऱ्याने आपली निवेदन सादर केले आणि आपल्या न्यायाची भूमिका सरकारच्या समोर दाखल केली। आशा फक्त एकच आहे की या गोष्टी करता न्याय मिळायला हवा। सावनेर तहसील ब्युरो मुकेश झरबडेची रिपोर्ट। सरपंच ग्रामपंचायत माळेगाव। शासनाने जो आमच्या इथे होऊ घातलेला MIDC प्रोजेक्ट आहे, त्या MIDC प्रोजेक्टला आमचं सर्वस्व 9 गाव आहे, 8 ग्रामपंचायत, त्या 8ही ग्रामपंचायतच्या ग्रामसभेचा ठराव घेऊन या प्रोजेक्टला आमचा पूर्ण विरोध आहे। आणि आम्ही ज्या हिशोबाने ठरवलं आहे की कोणी म्हणतात मोबदला देऊ, हे देऊ, 4 पट देऊन 5 पट, आम्हाला 1 रुपया तुमचा हवा नाही, फक्त आम्ही आमची जमीन देणार नाही एवढं आम्ही ठाम गृहीत धरला आहे। आमच्या सुपीक जमिनी आहे, ओलिताची आहे, तुम्हाला प्रोजेक्टच करायचा आहे। आम्ही शासनाच्या प्रोजेक्टला विरोध नाही, पण जिकडे पडीत जागा आहे तिकडे तुम्ही प्रोजेक्ट करा। सावनेरला लागूनच MIDC आहे, तिथे खाली जागा आहे, तिथे तुमचा प्रोजेक्ट न्या। आणि आमच्या ज्या सुपीक जमीन आहे आम्हाला सुखरूप आमच्या परिवारासाठी त्या शेतीला उपयोगी येऊ दे। नमस्कार, मी हरीश नोंदकर। आज आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये 9 गावामध्ये DNA कॉरिडॉर हा प्रोजेक्ट येत आहे। तर प्रोजेक्टला आमचा विरोध नाही आहे, पण जसं शेतकऱ्यावरती निर्बंध लावले आहे, आमच्या ज्या मागण्या आहे म्हणजे जसं आज फेरफार बंद झालेले आहे, लोन बंद केलेले आहे, सगळ्या गोष्टीवर निर्बंध लावले। आणि आज आम्ही एक लोकशाही पद्धतीने इथे निवेदन द्यायला आलो, तर इथे सेक्शन 37 लागून आम्हाला इथे निवेदन देण्यापासून रोखण्यात आलेलं आहे। आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही बाहेर थांबा, SDO येणं। मला सांगा, हा तहसील कार्यालय शेतकऱ्यांसाठी आहे, आम्ही इथे शेतकऱ्यांच्या मागण्या द्यायला आलो आहे। आम्ही इथे काही नारेबाजी नाही केली, काही कुणाचा विरोध नाही केला। आम्हाला एक लोकशाही पद्धतीने निवेदन देण्याचा अधिकार आहे आणि सर्व शेतकरी आमचे इथे आहे आणि सेक्शन 37 लावले आणि पोलीस बंदोबस्त इथे लावल्यामुळे आमचे अर्धे शेतकरी बिचारे घाबरलेले आहे, कारण साधारण परिवारातले आहे, तर अर्धे शेतकरी बिचारे आमचे परत गावाला गेलेले आहे। आमची एकच मागणी आहे, जसं आमच्यावरती निर्बंध लावले, तुम्हाला अधिकार आहे ना, पण तुम्ही एकदा शेतकऱ्याला विश्वासात तर घ्या, शेतकऱ्याला विचारा तर की तुमच्या मागण्या काय। आमच्यावर निर्बंध लावून दिले नाही, आम्हाला सांगितलं की तुमच्या इथं प्रोजेक्ट येणारच आहे, पण तुम्ही शेतकऱ्याला विचारा तुमच्या मागण्या काय। अजूनपर्यंत तुम्ही मोबदला किती देणार आहे ते नाही माहिती, प्रोजेक्ट कोणता येणार आहे ते नाही माहिती आहे। जे आमचा जो DNA कॉरिडॉर आहे, जो प्रकल्प आता त्यांनी 2709 हेक्टरच्या जवळपास त्यांनी जे मागणी केलेली आहे, मागत आहे आमची परवानगी न घेता त्यांनी पहिली गोष्ट सेक्शन लागू केलेली आहे। वरून आम्ही सर्व ग्रामपंचायतींनी, ज्या 8 ग्रामपंचायती आहे त्या 9 गावं आहेत, त्यांनी सर्वांनी एकतेनं एकच निर्णय घेतलेला आहे, ग्रामसभेत घेतलेला आहे की आम्हाला 1 इंचसुद्धा जमीन द्यायची नाही आहे। आणि ही मागणीसाठी आम्ही निवेदन द्यायला, हरकती द्यायला इथं आलो असता यांनी सेक्शन 37 लागू केलं, म्हणजे जमावबंदी। आणि त्यानंतर आम्हाला SDOला आणि बाकी लोकांना निवेदन देण्यापासून थांबवत आहे। तर आमची मागणी एवढीच आहे की आम्ही आमची जमीन 1 इंचसुद्धा देणार नाही। धन्यवाद।